बॉलरचं नाव काय? गणेश फडके आहे ना? ना रे, गणेश अक्षय आणि सुजन अशी जोडी आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे? निखिल 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 निखिल. ओके फाईन. आणि सुंदर चेंडू होता परंतु यावेळेस मिसफिल्ड झाली आणि त्याच्यामुळे एक धाव अक्षयच्या आणि त्याच्या संघाच्या खात्यामध्ये गेले. आत्ता मात्र स्ट्राईकवर आलाय तो एक युवा खेळाडू सुजन. माहिती रे. नव चैतन्य पसरवणारा खेळाडू आणि या खेळाडूने पहिलाच चेंडू असं मानलाय की नवीन चेंडू देण्यासाठी कमिटीला भाग पाडलाय. विनय गोवेकर आपले हरहुन्नरी कार्यकर्ते आणि खेळाडू. बस 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 बस. यावेळेस मात्र चांगला फटका होता परंतु सलग 2 चेंडू हरवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर करण्याचा मानस होता परंतु तो मानस फसलाय आणि धावसंख्या होते 4. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो निखिल. यावेळेस काय झालं तर लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. धावसंख्या होते 5. पूर्णपणे जखडून ठेवलेला आतापर्यंत निखिल यांना गावकडी संघाच्या दोन्ही फलंदाजांना 5-5. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जवळजवळ विसावला होता परंतु तो झेल सोडला यष्टीरक्षकाने. त्यामुळे अक्षय राठोड सारखा मोठा फलंदाज बाद होता होता राहिला. याचे परिणाम काय होतील ते पुढील काही षटकच ठरवतील. स्वेर मारा एक धाव अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या होते 6. यावेळेस फटका सुंदर आहे, नजाकत भर आहे परंतु धावा मिळतील 2. हा मॅच बॉल असणार आहे जो
काय रे भाई फटका सुंदर आहे. मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका. नजाकत होती फटक्यामध्ये परंतु ताकद नव्हती, त्याच्यामुळे एकच धाव बहाल झालेली. धावसंख्या होते 9. वक्रतुंड बंदरोड आणि पाटीलवाडी रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. बंदरोड आणि पाटीलवाडी. स्लोवर चेंडू होता परंतु तो चांगला ओळखला आणि सीमा पार धावला अक्षय राठोड यानं. अक्षय राठोडचा झेल सुटला होता यष्टी रक्षकाच्या हातामधून आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 15. यावेळी बॅटची कडा लागून चेंडू गेला हवेमध्ये. नो मॅन्स लँड रिजन मध्ये हा चेंडू पडलाय, त्याच्यामुळे एक धाव मिळाली होती अक्षयला. धावसंख्या होते 16. आणि सुजन भोसले याच्या बॅटमध्ये आला आता उत्तुंग षटकार. सुजन भोसले याच्या बॅटमध्ये आलेला हा पहिला षटकार. धावसंख्या होते तोडून कर ना. तुझ्या तोडून कर दो बेटा. ओके सुजन बसले बसले बसले. झोप आले. किती आलो? 22. धावसंख्या झालेली 22. नको कायच नको. कुठे थांब मग थांब, त्याची विल्हेवाट लावूया. यावेळेस स्लोअर वनच्या मारा केला होता आणि सक्सेसफुल देखील झालाय. धावसंख्या झाले 23. नवीन गोलंदाज मेसेज होतोय. काय रे नाव आहे? नाव गोलंदाजचं नाव हर्ष. ओके सुंदर चेंडू. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा टाकला होता, पूर्णपणे खोदून काढलं होतं या गोलंदाजाने या चेंडूवर. एक धाव मिळाली होती सुजन याला. धावसंख्या होते 24. स्ट्राईकवर असणार तो अक्षय राठोड. पुन्हा एकदा वारकार
परंतु यावेळेस चांगला फटका मारण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. अक्षयाला कव्हरच्या दिशेने फटका मारला होता, परंतु या चेंडूवरही एक धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो हर्ष. आपल्या संघाला थोडासा हर्ष उल्हास देण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि या वेगावर स्वार होऊन टाकलेल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतो तो गावकडी संघाचा. सुजनाच्या रूपाने त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता. 25 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतो सुजनच्या रूपानं. नवीन फलंदाज जातो तो शार्विन. मला क्लिअर आवाज नाही आला. अवांतर चेंडू +1 धाव. अशा प्रकारे धावसंख्या होते 27. तोंडात कायम असं काय 27 अशी धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. यावेळेस देखील वेगवान चेंडू आणि वेगान टाकलेल्या चेंडूवर वेगवान फटका पाहायला मिळाला. तो अक्षर आठवड्याच्या बॅटमधून जेवढा चेंडू वेगात आला तेवढाच दुप्पट वेगानं चेंडू बाहेरही गेला आणि 6 धावा मिळाल्या त्या अक्षयाला. धावसंख्या होते 33. बॉल पिशवी आहे. अप्रतिम फटका. स्क्वेअर कट पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत भरा फटका पाहायला मिळाला तो अक्षर आठवड्याच्या बॅटमधून. याचबरोबर स्कोअर कार्ड पुढे सरकतंय. धावसंख्या होते 37. लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे हर्ष याचा. पुन्हा एकदा यॉर्कर आणि पुन्हा एकदा तोच फटका अक्षयाच्या बॅटमधून खोदून काढलेला फटका. षटकार. षटक संपते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 43.
गोलंदाजाचं नाव प्रशांत. अकोट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा फायदा उठवता आला नव्हता शर्विन याला. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा, यावेळेस मात्र कुठली चूक झाली नाही. यावेळेस 6 धावांचा फुल टोल वसूल केला हर्ष शर्विन यानं. धावसंख्या झालेली आहे 49. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा इरादा झाला. यावेळेस काय करतोय तर फलंदाज स्वयंचित होतोय, म्हणजे यावेळेस हिट विकेट न होता स्वतःची विकेट बहाल करतोय अक्षर आठवड्याची याच्यासाठी. शफीक सचिन घे मग. शकीक नवीन फलंदाज असणारा शकीक. शकीक देखील आपली विकेट बहाल करतोय. आणि शकीक याची जागा घेण्यासाठी जातोय तो जुना जाणता खेळाडू सौरभ फडके. धावसंख्या झालेली आहे 50. अर्धशतक फलकावर लागलंय रामजानकी गावकड संघाचं. सौरभ फडके. उंच हवेमध्ये उडालेला चेंडू झेल होणार का, आणि सहजरित्या झेल टिपलाय. अक्षर आठवडे माघारी परततोय चांगली खेळी करून, आणि अक्षर आठवडची जागा घेण्यासाठी आता महेश दळवी. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे आणि तो फेस करेल महेश. 50. आणि आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू निर्धाव. 4 षटकांच्या खेळीस धावसंख्या स्थिरावले 50 अंकावर 51 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ढोकंबळे संघासमोर. रत्नदीप पाटीलवाडी संघाचा संघनायक
याने नाणेफेकीसाठी यायचंय आणि वक्रतुंड गावखडी, वक्रतुंड बंदरोड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. बंदरोड वक्रतुंड बंदरोड संघाचा संघनायक कर्णधार कॅप्टन कूल वैभव सावंत इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. आक्रमक फटकेबाजी असं त्याचं खेळण्याचं स्वरूप आहे. रत्नदीप पाटीलवाडी संघाचा कर्णधार हा शेवटचा पुकार असणार आहे. यापुढे ओव्हर तुमच्या कमी झाले तर कुठल्या प्रकारचा खेद इथे व्यक्त केला जाऊ शकत नाहीये याची नोंद घ्यायची. आतापर्यंत तुम्हाला 5 वेळा पुकारण्यात आलेला आहे. रत्नदीप पाटीलवाडी शर्विन पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. स्ट्राईकवर असणार तो सुजल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सुजन भोसले याच्याकडून. निश्चितपणाने या चेंडूवर चौकाराची मोहर होती परंतु काय फुटवर्क केलंय सुजन भोसले यानं. बदल आलित्याच्या रूपानं निश्चितपणानं 3 धावा वाचवल्या आहेत. रत्नदीप पाटीलवाडी शर्विन यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा प्रहार, तिसऱ्याच चेंडूवर षटकाच्या मोठा फटका मारलेला आहे साईराजानं. तो बॉल दिला 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 हो नवीनच आहे तो. यावेळेस डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेला चेंडू. 1 धाव. धावसंख्या झालेली 8.
या षटकाला अजून 2 चेंडू होणं बाकी आहे. थांब 2 बॉल होते. 2 बॉल होते थांब. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा होता. थांब 1 बॉल होते. एक बोल क्लिअर केला. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेला चेंडू, त्यामुळे 1 धाव. धावसंख्या होते 9. ए जरा बस नाही दिसत. आता एक बोल टॉस पॉवर प्लेच्या षटकामधला हा शेवटचा चेंडू असणार आहे शर्विन याचा. यावेळेस मात्र बाद होतो तो साईराज, ज्यानं एक मोठा फटका मारला होता. नाणेफेक केला जातोय. पाटीलवाडी संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. दुसरा षटक घेऊन आलाय तो सुजन भोसले. सुजल साठी यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. 1 धाव. धावसंख्या होते 10. यावेळेस चेंडू जातो निर्धाव. वाईड यॉर्कर टाकला होता सुजन यानं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यावेळेस मात्र चेंडू आढळून आलाय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. 1 धाव. धावसंख्या होते 11 ना 11. पुन्हा एकदा यॉर्कर, अप्रतिम यॉर्करचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं सुजन याच्या मार्फत. यावेळेस बाद होतोय तो सुमित. दुसरा गडी बाद होतोय सुमित चेरपन्न. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो विवेक.
तिसरा षटक प्रगतीपथावर आणि सौरभ फडके याने लांबांच्या दिशेने चेंडू अडवला, पण तो एक गचा थ्रो म्हणता येईल, पण रन काय एकच मिळते. धावसंख्या झाली आहे 14. 51 धावांचं उद्दिष्ट आहे ते डोकमाळे संघासमोर. राम जानकी गावकडे संघाचं पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आणि वर पिच चेंडू पाहूया. षटकार जातो आणि उत्तुंग षटकार. सुंदर विवेक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. अशीच फटकेबाजी करावी लागेल जर 51 धावांचं उद्दिष्ट आपल्याला पार करायचं आहे. धावसंख्या झाले 20. अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडू असतील किती बॉल आहेत रे? नाही टोटल 8 ना. 8 चेंडू आणि 31 धावा. अकुट्टपा चेंडू आणि पुन्हा एकदा समाचार घेतलेला आहे आणि हा मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून गेला षटकार. अशीच फटकेबाजी जर करत राहिला तर निश्चितच 51 धावांचं लक्ष पार करू शकतो डोकमाळे संघाचा हा आक्रमक फलंदाज. 7 चेंडू आणि 25 धावा. वेगची फटकेबाजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. माफ करा. आणि आता मात्र लोअर फुल टॉस होता. लेग साईडच्या दिशेने गेला चेंडू. एक धाव पूर्ण गेले. गचा क्षेत्ररक्षण 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आले होते, परंतु चपळाने 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि आपल्या संघाचं आव्हान इथे ठेवतोय. आणि अजूनही एक माफ करा, मगाशी 8 चेंडू मध्ये धावा पाहिजे होता. आता शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 23 धावा. 3 उत्तुंग षटकार आणि 5 धावा जरी काढल्या. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेमध्ये लागू केलेला आहे, त्यामुळे 51 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. आणि हा मात्र एक चांगला झेल टिपला आहे. मयात दळवी एक अनुभवी कप्तान म्हणता येतील ते गावकडी संघाचे. शेवटचा षटक कोण घेऊन येतो बघूया. माझ्यामध्ये मोडे एक खुखार तेज तरार गावखडीचे गोलंदाज आणि फलंदाजीला गेलाय तो बॅट्समन शिवराज उर्फ शिवा मोडे. सुनील मोडे एक अनुभवी गोलंदाज. राईट ऑफ राऊंड विकेट मारा करतील. 25 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकवर असेल तो फलंदाज. नाव काय? सुजय. सुजल. पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू बॅटची कडा जाऊन गेलेला कीपरच्या हातामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 5 चेंडू 25 धावा. 4 षटकांची गरज. 23 धावा. हे तुम्ही सांगत राहा रे. आणि पुन्हा एकदा अकोटपा चेंडू निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 षटकारांची गरज. हा जर सामना आपल्या बाजूने जिंकवायचा असेल. रामजानकी गावकडी संघाचा पारडा इकडे जोर होताना दिसत आहे. पुन्हा एकदा अकोटपा चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवर काय चेंडू पुरेपूर आलेला नाही आणि 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. जवळजवळ हा सामना गावकडी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईकवर आहे ते नवीन फलंदाज शिवा. डावखोरा फलंदाज. पाहूया जर 3 लिगल डिलिव्हरी टाकले तरच हा सामना लगेच गावकडी संघाच्या बाजूने झुकेल. 3 चेंडू 22 धावा.
क्षेत्ररक्षणात बदल करताना सुनील मोरे सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा अकोटप्यात चेंडू बॅटची कडा घालून गेलेला पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय आणि आता मात्र फक्त औपचारिकता राहिलेली आहे या सामन्याची. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. सुनील मोरे आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना यानंतर होणारा सामना वक्रतुंड बंदर रोड वर्सेस रत्नागिरी पाटीलवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता रत्नागिरी पाटीलवाडीने. आणि आता मात्र जोरदार फटका परंतु वेळ निघून गेलेली होती. परंतु सुंदर फटका मिडविकेटच्या डोक्याच्या वरतून. 1 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या किती हवं? 15. थोडासा उशीर झाला या षटकाराला परंतु चांगली झुंज दिली आहे. डोकमाळ संघाने एक बलाढ्य संघ होता तो गावखडी आणि अकोटप्यात चेंडू निर्धाव चेंडू वाटतोय सौरभ फडके यांच्या हातामध्ये मिसफिल्ड होतोय आणि हा सामना गावखडी संघाने जिंकलेला आहे. रत्नागिरी पाटीलवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी की गोलंदाजी? पाटीलवाडी गोलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित